हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवितां महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 121 नंबरच्या ओळीवरचा विचार चालू होता आणि भगवंताचं आणि अर्जुनाचं जे सख्य आहे त्या प्रेमाचा जो अतिरेक आहे तो वर्णन करायला माऊली सुरुवात केलेली आहे। त्यामुळे माऊली अगदी त्यामध्ये रममाण झालेले आहेत यावरून आपल्या लक्षात येतं। जसं भगवंत अर्जुनाच्या प्रेमानं वेडे झालेले होते तसे अर्जुन आणि श्रीकृष्णाचा प्रेम पाहून माऊलींना सुद्धा त्यांची लेखणी थांबवत नाही असंच आपल्याला इथं बघायला मिळतं। त्यामुळे वर्णन करताना कसे वर्णन केलं आहे, एखादं म्हातारपणी झालेलं एखाद्या बाईला मुळात ती वांझोटी म्हणजे तिला मूल होणार नव्हतं, तरीही शेवटी वयाच्या झालेलं मूल, अगोदर वांझोटी त्यात शेवटी झालेलं मूल आणि तिसरी गोष्ट तेही एकुलतोय एक मूल, मग त्याचं प्रेम केवढं असेल याचं वर्णन 121 नंबरच्या ओळीमध्ये माऊली करून जातात। त्यामुळं इथं वर्णन करताना त्याचं कोड कौतुक त्याची त्रिपुटी म्हणलेलं आहे। त्रिपुटी कोणती? बाई, मूल आणि ते केलेलं प्रेम कौतुक, हे मोहाची त्रिपुटी नाचू लागे। जणू काय मोहच आकार धारण करून आलाय, त्रिपुटीचा आकार धारण करून आलाय की काय असं माऊली वर्णन करतात। आणि म्हणून पुढे त्याच ओवीला जोडून तशीच ओवी आहे बघा। तैसे झाले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता तरी तयाचा न देखता अतिशय येतं। देवाला असं झालं आहे, जर हा असा देवाचा अर्जुनाविषयी असलेला प्रेमातिरेक माझ्या पाहण्यात आला नसता तर मी त्याला देव वांझोटीसारखा आहे असे म्हटले नसते। का म्हटलं मी देव वांझोटीसारखा आहे? कारण भगवंताचा प्रेमाचा अतिरेक पाहून वास्तविक अर्जुनाला समोर पाहिलं की जणू काय तो प्रेमाचा पुतळा आहे असंच वर्णन वरच्या ओवीमधून आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, असा देवाचा प्रेमातिरेक जर दिसला नसता, माऊली बोलतात, तर मी देवाला वांझोटे किंवा वैसा शब्द जो वापरलेला आहे, शेवटी झालेलं मूल। तसं अवतार संपवताना भगवंताचा अवतार संपायच्या वेळी जणू काय असा सतशिष्य भेटलेला आहे। पुढे उद्धवाला सुद्धा भगवंतानी मार्गदर्शन केलेलं आहे, पण गीतेसारखं तत्त्वज्ञान जे आहे ते फक्त अर्जुनाच्या समोर मांडलेलं आहे। आणि म्हणूनच इथं म्हटलेलं आहे अगदी अवतार संपवायच्या शेवटी असं वर्णन आहे। आणि एकच शिष्य की जो अर्जुन आहे त्या अर्जुनाला, म्हणून एकुलतोय एक मूल, वैसेच्या शेवटी शब्द वापरला आहे, म्हणजे म्हातारपणी म्हणजे अवतार संपवताना असा वर्णन या ठिकाणी करायला मी म्हटलेलं आहे। की रामकृष्णानं सुद्धा विचार केला, रामकृष्ण परमहंसांना अगदी सतशिष्य भेटलं आहे की नरेंद्र ज्यावेळी भेटले म्हणजे स्वामी विवेकानंद, त्यावेळी जो आनंद झाला असेल, जसा आनंद असेल तोच आनंद इथं माऊली वर्णन करतात अर्जुनाच्या आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाचं। आणि त्यामुळं अनेक वर्षांनी नरेंद्र भेटलेले होते, अनेक वर्षांनी वाट पाहत होते। रामकृष्ण परमहंस जेव्हा पहिल्यांदा ज्यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांना पाहिलं, वास्तविक स्वामी विवेकानंद असा एखादा परमपुरुष मोठा सत्पुरुष आहे आणि त्यांच्याकडे नोकरी मागावी या उद्देशानं गेलेले होते। पण झालं भलतंच, ते म्हणत होते, ते म्हटलेत गेल्यावर, मी तुझी वाट पाहत होतो,
म्हणजे जणू काय अवतार कार्याच्या शेवटी शेवटी एखादा सतशिष्य भेटावा आणि त्या सतशिष्याच्या पोटी उपदेश करताना गरीवर यावा, असं वर्णन माऊली भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या भेटीचं करतात. म्हणजे सतशिष्याच्या शोधात असलेल्या श्रीगुरूंना त्यांचा देह सोडण्याच्या वेळी तो भेटावा, हा आनंद अवर्णनीय आहे. त्यात तो एकमेव शिष्य, मग त्याला प्रेमाचा अतिरेक येणार की नाही, असं माऊली बोलतात. तैसे झाले श्री अनंता, म्हणजे भगवंताला तसं झालं. कुणासारखं, तर त्या वांजुटीसारखं किंवा म्हातारी झालेल्या त्या स्त्रीसारखं. ऐशे तरी मी न म्हणता, मी म्हटलो नसतो असं, जरी तयाचा न देखता अतिशय येतं. इतका झालेला आनंद आणि प्रेमाचा अतिरेक जर मला बघायला मिळाला नसता तर मी देवाला वांजुट म्हटलं नसतं. आणि वांजुटी शब्दाचा अर्थ आहे की आपण त्याला नपुसकलिंग शब्द जो वापरतो, हा नपुसकलिंगी शब्द जो आहे तो परब्रह्मासाठी वापरला जातो. ईश्वराला तो म्हणतात, लक्षात घ्या. ईश्वराला तो म्हणतात, मायेला ती म्हणतात, पण ब्रह्माला काय म्हणतात, तर ब्रह्माला ते ब्रह्म म्हणतात. आणि ते ब्रह्म हा नपुसकलिंगी शब्द आहे, नपुसकलिंगी सर्वनाम आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि त्या अर्थानं वांजोटी हा शब्द भगवंताला परब्रह्माचा साठीच वापरलेला आहे. ते ब्रह्मरूप असलेलं अवतार घेतलेलं परब्रह्म आहे भगवान श्रीकृष्ण, म्हणूनच त्याला वांजोटी शब्द वापरलेला आहे. पाहा नवल कैसे चोज, की उपदेश केऊ ते झुंज, परी पुढे वाल्लभाचे भोज नाचत असे. वाल्लभाचे भोज शब्दाचा अर्थ आहे जणू काय मूर्तिमंत प्रेमच नाचत आहे. वाल्लभाचे भोज या शब्दाचा अर्थ आहे मूर्तिमंत प्रेमच जणू काय नाचत आहे. पण काय नवल बघा, पाहे नवल कैसे चोज, काय आश्चर्य आहे की हे उपदेश केऊ ते झुंज. उपदेश कुठं आणि चाललंय काय, केवढा भयंकर असा घनघोर युद्धाचा प्रसंग. आणि अशा घनघोर युद्धाच्या प्रसंगामध्ये म्हणजे शांत रस प्रदान असलेला हा जो ज्ञानाचा प्रसंग आहे, तो ज्ञानाचा उपदेश कुठे केला, तर वीर रसप्रधान असलेल्या युद्धाच्या भूमीवरती, कुरुक्षेत्राच्या भूमीवरती. केवढी धामधूम असेल. काही बुद्धिवादी मंडळी विचारतात प्रश्न, बरं काय, एवढी सगळी धामधूम चालत असताना अर्जुनाला त्यांनी उपदेश केला तरी कसा, एवढ्या लढाईच्या घनघोर केवढे आवाज असतील, केवढा गोंधळ चालू असेल त्या युद्धभूमीवरती. पण तरीसुद्धा हे वर्णन मात्र भगवंतानी कुरुक्षेत्राच्या भूमीवरतीच युद्धाच्या प्रसंगी हा ज्ञानाचा उपदेश सांगितलेला आहे. म्हणजे ज्ञानाचा उपदेश हा शांतीप्रधान रस, आणि प्रसंग कोणता, युद्धाचा हा वीरप्रधान रस. पण दोन्ही प्रसंग जे आहेत, दोन्ही रस आहेत, हे दोन्ही रस वेगवेगळे आहेत. एक शांतीप्रधान रस हा ज्ञानाचा उपदेशाचा, आणि दुसरा विरोधार्थी बघा तो वीर रस प्रधान आहे, जो युद्धाचा प्रसंग आहे. म्हणून मला त्यांच्या प्रेमाचं आश्चर्य वाटतं, असं माऊली म्हणतात. पाहा नवल कैसे चोज, की उपदेश केऊ ते झुंज, परी पुढे वाल्लभाचे भोज नाचत असे. जणू काय अर्जुनापुढे श्रीकृष्ण प्रेमाचं चित्रच नाचत आहे, जणू काय प्रेमाची मूर्ती नाचत आहे. वाल्लभाचे भोज, वाल्लभाच्या भोजात शब्दाचा अर्थ आहे की जणू काय श्रीकृष्णाचं प्रेमरूप मूर्ती जी आहे ती मूर्तीच जणू काय पुढं आहे. म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये असून सुद्धा अर्जुनापुढे श्रीकृष्णाचं प्रेम प्रकट व्हायला लागलेलं आहे. किती भयंकर प्रसंग असेल की आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून इथं वर्णन करताना फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पाहे नवल कैसे चोज, के उपदेश केऊ ते झुंज, परी पुढे वाल्लभाचे भोज नाचत असे. आता एक प्रसिद्ध ओवी आहे बघा, याचे वेगवेगळे अर्थ लावता येतील, बऱ्याच जणांनी वेगवेगळे अर्थ लावलेले आहेत. 124 नंबरची ओवी नोंद करून घेण्यासारखी आहे. आवडी आणि लाजवी, व्यसना आणि शिनवी, पिशे आणि न भुलवी, तरी ते काही. इथं वास्तविक क्वेश्चन मार्क देऊन ही ओवी वाचायची, प्रश्नचिन्ह दिले की लक्षात येतं. आवडी आणि लाजवी, एखाद्या गोष्टीची आवड आहे, पण आवड भोगताना मात्र ती गोष्ट भोगताना मात्र लाज वाटते, असं होणार नाही. जिथं आवड आहे तिथं लाज नसते. व्यसन आणि शिनवी, एखादं व्यसन आहे आणि त्या स्वतःच्या पूर्तीसाठी त्या व्यसनाचं कष्ट वाटेल का, तर नाही वाटणार. पिसे आणि न भुलवी, पिसे म्हणजे एखादं भूत आहे, तर ते भूत भ्रमिष्ट करेल का नाही, तर करणार नाही का, तरी ते काही.
करेल की नाही असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आवडी आणि लाजवी, एखाद्या गोष्टीची आवड आहे म्हणजे प्रेम आहे आणि ती व्यक्त करण्याची लाज वाटते, शक्यच नाही. तर ते प्रेम कसलं? जे प्रेम व्यक्त करताना लाज वाटते ते खरं प्रेमच नाही, किंवा ते आवडीनं केलं जात नाही. प्रश्न फार सिद्धांताची ओवी आहे बरं काय. म्हणून इथे विचार केलेला आहे की प्रेम आहे आणि व्यक्त करण्याची लाज वाटते. आवड म्हणजे प्रेम आणि ती व्यक्त करणं आवडी आणि लाजवी. लाज वाटेल का? मग ती प्रेम कसलं? एखाद्याला एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलेलं आहे, छंद लागलेला आहे. व्यसन करताना मात्र त्याला कष्ट वाटतात. अरे बाबा कधी व्यसन करायचं असं त्याला कष्ट वाटतं, किंवा त्याला कंटाळा येतो व्यसनाचा. असं कधी झालंय का? नाही होणार. म्हणजे व्यसन आहे आणि त्याचं कष्ट वाटतात, तर ते व्यसन कसलं? आणि वेड आहे आणि ते बेभान बनवत नाही. म्हणजे भूताटकी त्याच्या अंगावर बसवली की त्या माणसाला भूत कसं नाचवतं तसं, पिशे आणि न बोलवी तसं वेड आहे आणि ते बेभान बनवत नसेल तर ते वेड कसलं? 3 प्रश्न माऊलींनी मांडलेले आहेत. प्रेम असेल आणि ती व्यक्त करताना लाज वाटत असेल तर ते प्रेम कसलं? व्यसन असेल आणि व्यसनाचा कष्ट वाटत असेल व्यसन करताना, व्यसनपूर्तीसाठी व्यसन पूर्ण करताना कष्ट वाटत असेल तर ते व्यसन कसलं? आणि तिसरा प्रश्न, अंगामध्ये एक मॅडनेस आहे, पण तो मॅडनेस आहे तो व्यक्त केला जात नाही, बेभान होतच नाही तो माणूस. जर बेभान होत नसेल मग कसला कसला त्याचं वेड आहे म्हणायचं? ते खरं वेडच नव्हे. खरं प्रेम त्याला म्हणता येत नाही, खरं व्यसन त्याला म्हणता येत नाही आणि खरं वेड म्हणता येत नाही. म्हणून आवड असेल तर तो भोग घेण्याची लाज वाटत नाही. एखादी वाईट गोष्ट आहे पण त्याला एखाद्याला आवडत असेल ना तर तो भोगतोच, ते भोगतोच त्या गोष्टीचा. हा विचार फार महत्वाचा आहे. वास्तविक वाईट आहे, वास्तविक त्या ठिकाणी लाज वाटायला पाहिजे होती त्याला, पण ह्याच्या आवडीमुळं त्याला त्याची लाज वाटत नाही. आवडी आणि लाजवी ते कसं काय होईल? ते प्रत्येकाला जर आपण तरी ते काही असं लावलं पाहिजे. पुढचा जो तुकडा आहे ना, तरी ते काही, म्हणजे उदाहरणार्थ बघा, आवडी आणि लाजवी तरी ते काही, व्यसन आणि शिनवी तरी ते काही, आणि पिशे आणि न भुलवी तरी ते काही. म्हणजे असं होईल का? एखाद्या गोष्टीची आवड आहे आणि तो भोग घेण्याची त्याला लाज वाटते. एखादं व्यसन आहे की जे जुनाट व्यसन त्याला लागलेलं आहे, त्या व्यसनाशिवाय त्याला जमतच नाही, तर ते व्यसन पूर्ण करण्याचं त्याला कष्ट वाटतच नाही. ते पुरवण्यासाठी काहीही करायला लोक तयार असतात. मग त्याचं कंटाळा कसा येईल माणसाला सांगा बघू? त्याचं कष्ट वाटतील का? व्यसन आणि शिनवी त्याचा शीन वाटेल का? नाही वाटणार. तसं ते पुरवण्यासाठी काहीही करायला लोक तयार असतात. आणि एक भूत आहे आणि ते भ्रमिष्ट करणार नाही, असं कसं होईल का कधी? शक्यच नाही. तशा ह्या तिन्ही गोष्टी भगवंताच्या आणि अर्जुनाच्या प्रेमामध्ये दिसायला लागलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की वरती ज्या ओव्या वापरलेल्या आहेत त्यामधला तोच आहे. आवड असेल, आता आपण जरासं भक्तीच्या मार्गाने विचार करूया. आवड असेल तर नामात आणि भजनात लाज वाटत नाही. एखादा म्हणतो ना, मी काय तिथं टाळ्या वाजवत बसणार नाही. अहो, मी माझ्या कोणत्या पदावरती आहे आणि लोक आपले सगळे वारकरी टाळ्या वाजवत आणि टाळा वाजवत बसलेत, मला काय ते जमणार नाही, मी आपला बाजूला उभा राहतो. याचा अर्थ काय? त्या भजनाबद्दल, त्या नामाबद्दल, ते नाम संकीर्तन करण्याबद्दल त्याच्या मनामध्ये आवड नाही. कारण आवड आहे आणि लाज वाटते, याचा अर्थ काय? तर आवडच नाही. कसा मुद्दा आहे बघा. आवड असती तर लाज वाटली नसती. तसं भगवंताच्या भजनाची, भगवंताच्या नामाची ज्याला आवड वाटते ना त्याला केव्हाच लाज वाटत नाही. किंवा भक्तीचं आणि या नामाचं जर व्यसन एखाद्याला लागलं तर त्याला गप्प बसू देणारच नाही. ते कुठेही कोपऱ्यात बसून ते नाम घेणारच, कुठेही कोपऱ्यात बसून ती उपासना पूर्ण करणार आहे. त्याला कष्ट कधीच वाटणार नाही. नाम घ्यायचं आणि कंटाळा आलाय असं कधी होणार नाही. कारण नामाचं आम्हा तयाचे व्यसन ते आमचे निधिदान. माऊलींचे उभे 12व्या अध्यायामध्ये की जे असे भक्त आहेत ना त्यांचं व्यसन आम्हाला लागलेलं असतं आणि त्या भक्ताला देवाचं व्यसन लागलेलं असतं. हा व्यसन शब्द इथं वेगळ्या अर्थानं आपण बघायला लागलो बरं काय. एक 2-3 वेगवेगळे अर्थ आपण आवडी, लाजवी आणि काय म्हटलेलं आहे, आवडी, व्यसन आणि पिसे असे शब्द 2-3 आहेत. त्यामध्ये लाजवी, शिनवी आणि भुलवी
हे 3 शब्द त्यांच्यासाठी वेगवेगळे वापरलेले आहेत. तर भक्तीचं आणि नामाचं व्यसन लागलं असेल तर ते गप्प बसू देईल काय? काय म्हणत तुकाराम महाराजांचा अभंगच आहे बघा. येथे म्हणतात काय, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्याला व्यसन लागलं ना भगवंताच्या प्रेमाचं, भगवंताच्या भक्तीचं, त्याला जागृतीत आणि स्वप्नात सुद्धा भगवंताची मूर्ती दिसायला लागते, नामच आठवायला लागतं. म्हणजे स्वप्नात सुद्धा भगवंत दिसतो. बरेच वेळा असं होते काय, स्वप्नात आपल्याला मोठा साप दिसला, काय राक्षस दिसला, कोण मला मारायला लागलेला आहे, असली जी स्वप्न असतात ती भक्ताला कसली पडतात? भक्ताला देव दिसतो, भक्ताला सद्गुरू दिसतात, प्रवचनाचा प्रसंग दिसतो. तर इथं भक्तीचं आणि नामाचं व्यसन ज्याला लागलेलं आहे त्याला गप्प बसू देणार नाही. आणि भगवंताच्या वेळात भ्रमिष्ट होऊन तो प्रपंचाचं देहाचं भान राहणारच नाही. इथं काय म्हणतात, बेभान होतं. त्याच्यावर भूत कशाचं बसलंय? तर भगवंताच्या प्रेमाचं भूत डोक्यावर बसलंय. अंगात काय म्हणतात की बरेच वेळा म्हणतात अंगात माझ्या हा आला तो आला. विठ्ठल कधी अंगात येतोय का? विचार केला तर विठ्ठल ज्याच्या अंगात येतो असे तुकोबा ज्ञानोबा आहे की त्यांच्या संतांच्या अंगात विठ्ठल यायचा आणि म्हणून त्यांच्याकडून या सगळ्या कृती घडलेल्या आहेत. हा विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. म्हणून भगवंताच्या वेड लागलेला आहे, भगवंताच्या प्रेमामध्ये भ्रमिष्ट झालेला आहे, तर त्याला प्रपंचाचं भान राहील का? प्रश्नच आहे. भगवंताच्या प्रेमाचं नामाचं व्यसन लागलेलं आहे, तो गप्प बसेल का? किंवा ज्याला आवड आहे भजनाची, नामाची, भगवंताच्या उपासनेची, त्याला त्या उपासनेची लाज वाटेल का? परमपूज्य काकांनी हा अर्थ केलेला आपण चर्चा करायला लागलो बरं का. हा अर्थ परमपूज्य काकांचा आहे, आपण आत्ता शेवटी जो घेतला तो. पण खरा अर्थ काय आहे बघा, प्रेम आहे आणि ते व्यक्त करण्याची लाज वाटते का? तर वाटणार नाही. व्यसन आहे, ते व्यसन पूर्ण करण्यासाठी कष्ट पडतात, ते कष्ट पडतील का? पडणार नाही. आणि एखादं वेड आहे डोक्यामध्ये, त्यामुळे माणूस भ्रमिष्ट होणार नाही. असं होईल का? तसं होणार नाही. तर म्हणजे याचा अर्थ काय, भगवंताच्या आणि अर्जुनाच्या प्रेमाचा जो अतिरेक आहे तो आवडीनं आणि व्यसन म्हणून, आणि दुसरी गोष्ट भगवंतांना अर्जुनाचे पिसे लागलेले आहेत. विषय महत्वाचा मुद्दा तो आहे. भगवंताला अर्जुनाचं वेड लागलेलं आहे, भगवंताला अर्जुनाच्या प्रेमाचं व्यसन लागलेलं आहे, आणि भगवंताला त्याचा तो प्रेम व्यक्त करण्यासाठी तो आपलं स्वतःचं अमूर्तपण सोडलं आणि मूर्तपणामध्ये आलेला आहे. वरती आपण त्याचा विचार केलेला आहे. अवतार रूपाला भगवंत येतो ना, तो अवतार घेऊन काय येतो माहिती आहे का? भक्तासाठी. आपण बऱ्याच वेळा विचार करतो की दुर्जनांच्या संहारासाठी तो येतो, हे त्याचं गौण कार्य आहे. खरं कार्य कोणतं असेल तर तो भक्तांच्या आणि सज्जनांच्या उद्धारासाठी येत असतो. भगवंत भक्ताला आणि सज्जनाचा रक्षण करण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी त्यांचा अवतार असतो. म्हणून अवतार आवड आहे आणि त्या भगवंताला आवड लागलेली आहे त्या अर्जुनाची, त्याला व्यसन लागलेलं आहे आणि भगवंताला अर्जुनाचं वेड लागलेलं आहे. 3 गोष्टी आहेत बघा, आवड, व्यसन आणि वेड. त्यामुळं भगवंत पिसे लागल्यासारखे आहेत. पुढानी वर्णन त्याचं केलेलं आहे. अर्जुनाचे लागले पिसे, पिसे म्हणजे वेडच लागलेला आहे, कारण त्याच्याबद्दलची आवड निर्माण झालेली आहे. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि सिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. म्हणून ही भावार्थ तो ऐसा, अर्जुन मैत्री याचा कुवासा. बोलण्यातला अभिप्राय असा आहे, भावार्थ बोलण्यातला कसा आहे, अर्जुन हा भगवंताच्या मित्रत्वाचा कुवासा म्हणजे आश्रयस्थान आहे. भगवंताच्या प्रेमाचं आश्रयस्थान कोण आहे? तर अर्जुन आहे. की सुखे शृंगारलेल्या मानसा दर्पणतो, किंवा भक्ती सुखाने शृंगारलेल्या मनाचं प्रतिबिंब पाहण्याचा तो आरसा आहे. काय काय रूपकं वापरतात ना, अलंकार कसले वापरतात बघण्यासारखे आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे. मराठी भाषेचं आपल्याला त्यामध्ये अस्खलितपणा आणायचा असेल मराठी भाषेमधल्या बोलण्यामध्ये आणि त्याच्या लिखाणामधला किंवा विचार करण्यामधला मराठी भाषेचे जे शब्द आहेत ते बघायचे असतील तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये जावं लागेल. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात की
म्हणून भावात तो ऐसा अर्जुन मैत्रीचा कुवासा. अर्जुन हा आदर्श मैत्रीचा आधार आहे. अर्जुन हा आदर्श मैत्रीचं ठिकाण, आश्रयस्थान आहे की जिथं मैत्री राहते. श्रीकृष्णाच्या आनंदाचं प्रतिबिंब दाखवणारा तो आरसा आहे. भगवंताला आनंद झाला तर तो पाहायचा कुठे, तर अर्जुन नावाच्या आरशामध्ये जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की भगवंत किती आनंदी आहे. काय वर्णन करतात बघा, सुखे शृंगारलिया मानसा दर्पण. तो म्हणजे शृंगारलेल्या मनाचं प्रतिबिंब जे आहे तो पाहायचा आरसा अर्जुन झालेला आहे. केवढं प्रेम निर्माण झालं असेल बघा. म्हणजे भक्ताच्या आनंदाचा आणि प्रसन्नतेचं उगमस्थान भगवंत आहे. विचार केला पण लक्षात येतं. आणि दुसरं, भक्त हे जर आनंद बघायचा झाला तर भक्त जे नाचतात गातात, या ठिकाणी हे प्रेम कुणाचं प्रकट होतं, तर देवाचंच प्रेम भक्ताच्या द्वारे प्रकट होत असतं. त्यामुळं अर्जुनाला जो झालेला आनंद आहे तो अर्जुनाला झालेला आनंद जर पाहायचा, म्हणजे भगवंताला झालेला आनंद जर पाहायचा असेल तर तो अर्जुनामध्ये बघायला मिळतो. म्हणजे भगवंताचा आनंद भक्तामध्ये दिसतो. भक्तांची प्रसन्नता हे श्रीकृष्णाचं काय आहे, प्रेम तिथूनच तिकडे येत असतं. तो प्रेमाचा झरा भगवंत आहे, पण ते दिसतं कुठं माहिती, ते आरशे जे आहेत ना, भक्तरूपी आरशे जे आहेत अर्जुनासारखे, अशा त्या ठिकाणी ते मिळत असतं. म्हणून अशी विनाकारण जी प्रसन्नता जी आहे हे ईश्वर कृपेचं देणं असतं बरं का. खूप फार कमी माणसं मिळतात की जी विनाकारण प्रसन्न असतात. आपल्याला विनाकारण प्रसन्न राहता येत असेल ना तर समजायचं आपल्या ठिकाणी भगवंताचं प्रेम प्रकट झालेलं आहे. ते काय झालेलं आहे, मॅनिफेस्ट म्हणतोय आपण, त्याचा आविष्कार दिसायला लागलेला आहे. आपल्याजवळ आविष्कार दिसायला लागला आहे. हे कशावरून कळायचं, ज्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं त्या शुद्ध झालेल्या चित्ताला नेहमी प्रसन्नतेचा अनुभव येत असतो. कुणाबद्दल मत्सर नाही, द्वेष नाही, क्रोध नाही, कशाबद्दलचं घेणं नाही, देणं नाही. अगदी निवांत अवस्था ती भोगत असतात. त्यांच्याकडे बघितलं की लक्षात ठेवायचं आपण, यांच्यामध्ये भगवंत घुसलेला आहे, म्हणूनच यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत नांदतो त्याचा चेहरा हा आनंद दाखवणारा आरसाच ठरणार आहे ना. कसा आनंदच दिसणार आहे, अंतःकरणात भगवंत आहे, मग चेहऱ्यावर काय दिसेल. अंतःकरण मूळचा चेहरा हा मनाचा आरसा आहे म्हणतात. मग ज्याच्या मनामध्ये भगवंत आहे त्याच्या चेहऱ्यावर कोण दिसेल सांगा, त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्नता दिसेल. कारण आनंद आणि प्रसन्नता हा भगवंताचा स्थायी भाव आहे. तो सदचिद आनंद रूप आहे. आणि हे सदचिद आनंद रूप जर बघायचं झालं तर कुठं बघायला मिळतं, भक्तांच्या चेहऱ्यावर, भक्तांच्या वागण्यात बोलण्यामध्ये ते बघायला मिळतं, अन्यथा मिळणार नाही. म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रीचा कुवासा की सुखे शृंगारीला मानसा. भक्ती सुखाने तो शृंगारलेला असा तो प्रतिबिंब जर पाहायचं असेल, भक्ती सुखाचं ओथंबलेलं रूप, समजलं काय, की भक्ती सुखाचं जर ओथंबलेलं रूप जे आहे ते प्रतिबिंब पाहायचं असेल तर पाहण्याचा आरसा म्हणजे अर्जुन आहे. यापरी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे. काय वर्णन आता अर्जुनाचं केलंय, माऊली करतात बघा. अर्जुन धन्य आहे, तो पुण्यवान आहे, तो पवित्र आहे. असं धन्य होणं फार अवघड गोष्ट आहे बरं का. ही धन्यता सहजासहजी लाभत नाही. त्यासाठी भगवंताच्या दर्शनाचा अनुभव आत यावा लागतो, त्याशिवाय धन्यता लाभत नाही. ओळखला हरी धन्य तो संसारी. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नाथ महाराज बोलतात, ओळखला ज्यानं हरीचा ओळखलं, ज्यानं आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली तो धन्य आहे. आणि ती धन्यता त्याच्याजवळ प्रकट रूपाने राहते. तोच पवित्र आणि तोच पुण्य. यापरी बाप पुण्य पवित्र. अर्जुन धन्यवान आहे, पुण्यवान आहे आणि पवित्र आहे. पाप म्हणजे धन्य, वा वा माय बाप असं शब्द वापरतात. बाप शब्दाला अगदी बाप आहे त्या गोष्टीचा. बाप आहे शब्दाचा अर्थ आहे धन्य. तो महात्मा मोठा आहे कारण त्याला भगवंताच्या सहवासाचं सुख लाभलं.
भक्तीचं सुख प्राप्त झालं, त्याच्याजवळ राहता आलं, त्याच्याकडून एवढा मोठा जगप्रसिद्ध असा तत्त्वज्ञानाचा उपदेश ऐकायला मिळाला, एवढी सोपी गोष्ट नाही बरं काय. म्हणून बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र म्हणलेलं आहे बघा. भक्तीच्या गीतेचा उपदेश जो सांगितला ते ज्ञान पेरण्याचं ते सुक्षेत्र आहे. सुक्षेत्र म्हणजे सुपीक भूमी आहे. सुपीक भूमी शब्दाचा अर्थ आहे एखाद्या शिष्याचं अंतःकरण जेव्हा शुद्ध होतं त्यावेळी ते पवित्र होतं आणि शांत होतं. शुद्ध पवित्र आणि शांत झालं की त्या ठिकाणी श्रीगुरु किंवा भगवंत उपदेशाचं बीज टाकून ठेवतात त्या भूमीमध्ये. भूमी कुठली? अंतःकरणाची. पण ती कशी असायला पाहिजे? पवित्र असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे, शांत असली पाहिजे. म्हणून उपासनेनं आणि निष्काम कर्मानं ही बुद्धी किंवा हे अंतःकरण शुद्ध आणि शांत होतं. असं शांत आणि शुद्ध अंतःकरण झालेला अर्जुन होता. म्हणून सुक्षेत्र, त्याच्या अंतःकरणाला शब्द काय वापरला? तो जगात भक्तिरूपी बी पेरण्याचे उत्तम शेत आहे. बी कुठे पेरावं? ज्या ठिकाणी उगवून येईल त्या ठिकाणी. म्हणून सुपीक सुक्षेत्र शब्द वापरलाय. भक्ती बीजासी सुक्षेत्र. बी कोणतं आहे? भक्तीचं. आणि सुक्षेत्र कोणतं आहे? तर अर्जुन. याकरता तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. म्हणून याकरता तो कृष्णाच्या कृपेला पात्र झाला. भगवंताची कृपा पात्र होणं किंवा शिष्याला श्रीगुरूंची कृपा प्राप्त होणं फार कठीण गोष्ट आहे. आणि तेवढ्यासाठीच काय असायला पाहिजे? तो शिष्य किंवा तो भक्त धन्य पवित्र पुण्यवान असला पाहिजे आणि त्याचं अंतःकरण शुद्ध आणि शांत असलं पाहिजे, ज्या ठिकाणी हे ज्ञान त्यांना पेरता येईल. आणि म्हणून असा तो तयार असलेलं शेत होतं की ज्या ठिकाणी ते भक्तीचं बीज टाकता येईल असं तयार क्षेत्र. म्हणूनच तो कृपेला पात्र झाला. कृपेला पात्र झाला म्हणजे उपदेशाला पात्र झाला. ज्याला उपदेश देता यावा असा पात्रच भेटायला पाहिजे ना. भलत्या ठिकाणी उपदेश जर दिला तर वाया जाण्याची शक्यता आहे. एखाद्या खडकी जैसे वर्षिले वर्णन केलेलं आहे बघा. खडकावर जर पाणी पडलं तर ते पाणी का उपयोगाला येणार आहे? तसं चांगलं क्षेत्र नसेल तर बीज चांगलं असून उपयोगाचं काय? बी चांगलं आहे म्हणजे ज्ञान बरोबर खरंच पवित्र आहे, ज्ञान पवित्र आहे. पण समजा ज्या ठिकाणी ते ज्ञान द्यायचं ते जर अधिकारी पुरुष नसेल तर का उपयोग आहे? म्हणून कृपेशी पात्र कोण झाला? अर्जुन झाला. कारण कृपा पात्र प्राप्त व्हावी अशी पात्रता आणि लायकी त्यानं प्राप्त करून घेतली होती. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. म्हणून तो कृपेशी प्राप्त झालेला आहे, पात्र झालेला आहे. तर बीज पेरण्यासाठी जमीन कशी असायला लागते? शुद्ध आणि पवित्र असावी लागते आणि पूर्व पुण्याईने ती सुपीकी असावी लागते. काही वेळा पूर्व पुण्याईचे अडथळे येतात आणि पूर्व पुण्याईमुळे जर कमी पडली तर त्या ठिकाणी या कृपेला एखादा शिष्य आणि भक्त पात्र होत नाही. पण अर्जुनाचं अंतःकरण शुद्ध होतं, तो पवित्र कुळात जन्मलेला होता. हा एक मुद्दा आणि त्यातला आहे बघा. पवित्र का होता तो? तर पवित्र कुळात जन्मला होता. आणि दुसरा गोष्ट भगवंताचा निश्चिम भक्त होता. भगवंतावरती श्रीकृष्णावरती त्याची आढळ श्रद्धा होती. म्हणून अनंत जन्माची पुण्याई म्हणून अर्जुनाची आणि कृष्णाची भेट झालेली आहे. नर नारायणाची भेट म्हटलेलं आहे. म्हणून अनंत जन्माची पुण्याईची गाठी असायला पाहिजे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. श्रीकृष्ण आवडता का झाला अर्जुनाला, पांडवांना? त्याचं कारण असं आहे की अनंत जन्माची पुण्याई त्यांच्याजवळ होते. दुसरी गोष्ट त्यांना ज्ञानाचा उपदेश करून घेण्याची पात्रता त्यांच्याकडे होती. ते ज्ञान त्यांच्यामध्ये रुजू शकत होतं. अशी सुपीक अंतःकरणाची भूमी अर्जुनाकडे होती. आणि म्हणून त्याचबरोबर पूर्व पुण्याई होती ती सुपीक भूमी. म्हणून अर्जुनासारखा भक्त झाला नाही आणि होणारही नाही असं शास्त्र सांगतं. सगळ्या ठिकाणी भक्ताचं वर्णन करताना भक्त कसा असावा? तर अर्जुनासारखा असावा.
ज्यानं कधीही भगवंताची पाठ सोडली नाही आणि म्हणूनच तो कृष्ण कृपेस पात्र झालेला आहे. म्हणूनच भगवंतानी गीतेचा उपदेश अर्जुनाला केला आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन फक्त अर्जुनाला दाखवलेलं आहे. विश्वरूप दर्शन कुणाला झालं? फक्त अर्जुनाला झालेलं आहे. इतरांना झालं असेल तर ते पुसट जाणीवेच्या प्रांतात न जाता अगदीच यशोदे मातेलाही म्हणे तोंडात विश्व दाखवलं. आता दाखवलं असलं तर तिला ते कळलेलं नाही, पण अर्जुनाला मात्र अगदी जाणते पण देऊन त्याला विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, गीता उपदेश अर्जुनालाच सांगितलेला आहे. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, अशी सज्जन मंडळी काय हस्तिनापुरात नव्हती का की ज्यांना गीता उपदेश करता आला असता? विदुराला गीता उपदेश करता आला असता, पण नाही तसं केलं. अर्जुनालाच गीता उपदेश केलेला आहे, कारण अर्जुन हा गृहस्थाश्रमी आणि प्रापंचिकांचा प्रतिनिधी आहे. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, जे कर्मप्रधान जे सगळं जे जग आहे, जग सगळं कर्मप्रधान आहे आणि कर्माला जर प्रधानता जर दिली तर ते कर्म अर्जुनाच्याच द्वारे करता येईल ही गोष्ट भगवंतांना ठाऊक होती. कारण नुसतं भजन करून प्रश्न सुटणार नाहीत, नुसते टाळ वाजून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी कृती पण आवश्यक आहे आणि ती कृती करण्याची हिंमत अर्जुनामध्ये होती. आणि म्हणूनच भगवंतांनी गीतेचा उपदेश अर्जुनाला सांगितला, कारण तो प्रतिनिधित्व करतो जगाचं. आमचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व आपल्यातही थोडासा अर्जुन असतो आणि म्हणूनच आपल्याला गीता आवडते, ज्ञानेश्वरी आवडते. त्याला कारण अर्जुनातले काही गुण आपण घेऊन आलेलो असतो म्हणून. आणि म्हणून इथं जे सांगितलेलं आहे की गीतेचा उपदेश विश्वरूप दर्शनासारख्या गोष्टी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. जेन सांगे पितया वासुदेवासी, जेन सांगे माता देवकेशी, जेन सांगे भ्राता बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी सांगत. आपल्या नातलगांना कधी गीता सांगितलेली नाही बरं काय त्याने. हा विचार महत्त्वाचा आहे. आता लांबचा दूरचा नातलग अर्जुन होता, पण जे रक्ताची नातलग जे होते ना त्यांना यशोदा मातना किंवा नंदबाबांना उपदेश केला नाही, किंवा इकडं आणखीन विचार केला तर देवकी वसुदेवाला केला नाही, बळीरामाला केला नाही. हा विचार जर आपण लक्षात घेतला किंवा आपल्या राण्यांना उपदेश केला नाही, आवडत्या राण्या होत्या तरीसुद्धा उपदेश केला नाही गीतेचा, त्यांना विश्वरूप दर्शन दाखवलं नाही, म्हणून हा किती प्रिय होता याचा विचार पुढच्या ओळीमध्ये आणि माऊली सांगतात बघा 127 नंबरच्या ओळीमध्ये. हो का निवेदना तळीची, जे पिठिका होय सख्याची. वर्णन कसं करतात बघा, आत्मनिवेदनाच्या तळीची म्हणजे त्याच्या अगोदरची. आत्मनिवेदन नावाची जी भक्ती आहे ही शेवटची भक्ती आहे. नवविधा ज्या भक्ती सांगितल्यात ना त्या भक्तीमधली शेवटची भक्ती आत्मनिवेदनाची आहे. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे आत्मनिवेदन भक्तीच्या खालची, तळीची म्हणजे खालची जी सख्य भक्ती आहे त्याची पिठिका कोण असेल तर तो अर्जुन आहे. आणि त्यावर बसणारी वर्णन केले, ते वर्णन खंदारकर महाराजांनी खूप वर्णन केलेलं आहे. प्रत्यक्षात आपल्याला जिज्ञासा असेल तर बघा, या मातृका पीठावर बसवून त्याचे पूजन मंगल कार्य अथवा पुण्यहवनादी प्रयोगात केले जातात. इथं वर्णन केलंय सख्य भक्तीची पीठिका म्हणजे अर्जुन आहे. पार्थ अधिष्ठाते तेथीची मातृका म्हणजे देवता. त्याची देवता कोण? त्या पीठिकावर बसणारी देवता कोण? अर्जुन. आणि पीठिका कोणती आहे? सख्य भक्तीची. सख्य भक्ती म्हणजे जी आत्मनिवेदनाच्या खाली आहे, आत्मनिवेदनाच्या तळीची, जे पिटिका होय सख्याची. वर्णन कसं करतात? सख्य भक्तीची अधिष्ठात्री देवता म्हणजे अर्जुन आहे. आणि सख्य भक्ती ही आत्मनिवेदन भक्तीपूर्वी येते. ज्या 9 भक्ती सांगितल्यात ना, श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. सख्य आणि आत्मनिवेदन, सख्य ही 8वी भक्ती आणि आत्मनिवेदन ही 9वी भक्ती. म्हणून सख्य भक्तीचे अधिष्ठान पिटिका अर्जुन, त्यावर मातृका म्हणजे देवता आहे. त्याची देवता कोण? तर अर्जुन आहे. आणि म्हणूनच अर्जुन किती सख्य भक्तीचं प्रतीक होतं आपल्या लक्षात येईल. म्हणून सख्य भक्तीचं वर्णन करायचं झालं तर अर्जुनाशिवाय करताच येत नाही. अर्जुनाला दररोज वर्णन करावं लागतं, त्याशिवाय सख्य भक्ती सांगताच येत नाही. कारण अर्जुनानं
आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण केलेलं होतं. एवढ्या घनघोर युद्धाच्या प्रसंगी सुद्धा अर्जुनानं आपल्या घोड्याचे लगाम भगवंताच्या हातात सोपवले. आणि घोड्याचे लगाम शब्दाचा अर्थ आहे, घोडा म्हणजे शरीररूपी घोड्याचं, लगाम शब्दाचा अर्थ आहे मनाचं. मन जे आहे ते भगवंताला त्यानं अर्पण केलेलं होतं. भगवंताला मन अर्पण केलं आणि कृष्णाच्या हाती त्यानं लगाम दिली आणि म्हणूनच तो युद्ध करू शकला. त्याला मन स्वतंत्र आवरावं लागलं नाही. माऊली बोलतात ना, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी. याचा अर्थच असा होतो, आपलं मन भगवंताला अर्पण करावं. आणि भगवंताला अर्पण मन केलं तर मनाला नियंत्रण करण्यासाठी, त्याला आवरण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न साधकाला करावे लागत नाहीत. अर्जुनानं तेच केलं. खऱ्या भक्ताचं लक्षण आहे की आपलं सर्वस्व भगवंताला देणं. युद्धातसुद्धा त्याने अर्जुनानं कृष्णाला मागितला, सैन्य मागितलं नाही. नारायणी सेना म्हणतात ती, त्या नारायणी सेना मागितली नाही, नारायणाला मागितला. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे कृष्ण मागितला, सैन्य मागितलं नाही. भगवंत मागितला, प्रपंच मागितला नाही. सैन्य म्हणजे काय? संसार. त्याने संसार मागितला नाही. आम्ही तुम्ही काय मागतो सद्गुरूंच्याकडं, भगवंताकडं? संसाराची दुरुस्ती, संसाराची प्रगती, याच गोष्टी आपण मागत असतो. परंतु अर्जुनानं ते केलं नाही, म्हणून तो त्या मातृका बनलेला आहे. अधिष्ठात्री देवता सख्य भक्तीतला तो आहे. म्हणजे सख्य भक्तीचं ज्याला आधार म्हणतात तो अर्जुन बनला. त्याला कारण आहे, युद्धामध्ये भगवंताला त्यानं मागून घेतला आणि दुर्योधनानं सैन्य मागितलं. म्हणूनच माऊलींचं पहिल्याच अभंगामध्ये म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे काय म्हणतात की देवाची आद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी चालेल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवकीचा राणा पांडवा घरी. देवकीचा राणा म्हणजे भगवंत. कुठं आहे राहतो तो? पांडवाच्या घरात राहतो. कोणी सायाचे पाळीला म्हणतात ना, म्हणून काय म्हणतात की सगळं जे आहे ते सगळे इतरांनी केलेलं होतं, पण राहायला कुठं जायचा? हां, शेती उपयोगा गेला पांडवाशी. शेवटी उपयोगाला गेला पांडवांच्या, आपल्या नातलगांच्या उपयोगाला गेला नाही. याचा अर्थ भगवंताच्या ठिकाणी नातलग आणि परकीय असा भेदभाव नसतो. तो एक भक्त जाणतो, पै भक्ती एकी मी जाणे, आम्ही साने तोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया, भाव वळे आकडे एरवी नाकडे. पांडवांच्याकडे भाव होता, भक्ती होती, म्हणून भक्तीजवळ आणि भावाजवळ भगवंत राहतो. इतरत्र तो कुठेही राहत नाही. म्हणून सख्य भक्तीची अधिष्ठात्री देवता अर्जुन आहे असं वर्णन केलेलं आहे. हो का आत्मनिवेदनातळीची जे पिटिका होय सख्याची, पार्थ अधिष्ठाते ते तिची मातृका गा. आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण, म्हणजे मी आणि भगवंत एकच आहोत. ही शेवटची आत्मसमर्पणाची क्रिया जी आहे ती आत्मनिवेदन भक्तीमध्ये आहे. त्याच्यापूर्वीची भक्ती सख्य भक्ती आहे. याचा अर्थ सख्य भक्ती आता आत्मनिवेदनामध्येच विलीन होणारी असणार आहे, असा त्याचा अर्थ सरळ आहे. म्हणून अर्जुन श्रेष्ठ ठरला. त्याचं कारण ते आहे, त्यानं आपलं काही स्वतःचं राखून ठेवलेलं नाही. जे राखून ठेवतात ते प्रापंचिक असतात, भक्त राखून ठेवत नाही. राखून ठेवतात म्हणजे काय? कदाचित आपलं जड संपत्ती भगवंताला देतील, पण आतले विकार मात्र भगवंताला, अहंकार भगवंताला अर्पण करत नाहीत. तीळ जाळले तांदूळ काम क्रोध तैसेच खळ. कसं आहे की एखाद्या समिधामध्ये यज्ञ करताना तीळ तांदूळ जाळतात आणि यज्ञ करतात, पण काम क्रोध जाळायचे कधी? तसं अर्जुनानं म्हणजे पांडवांनी आपलं सगळं स्व म्हणून सगळं दिलेलं होतं. पाशीची गोसावीर्ण वाणिजे मग पायिकाचा गुण घेजे, ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. काय वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज. आता कल्पना करायला लागेल बरं काय, कदाचित श्रोते माझ्यावर आक्षेप घेतील म्हणतात ते का, पाशीची गोसावीवर न वाणिजे. गोसावी म्हणजे कोण? भगवंत, प्रभू भगवंत न वाणिजे, त्यांचं वर्णनच करत नाहीत ज्ञानेश्वर माऊली.
आणि माऊलीचं वर्णन भगवंताचं वर्णन न करता अर्जुनाचंच वर्णन करायला कदाचित सगळे माझ्यावर आक्षेप घेतील. म्हणून गोसावीवर न वाणिजे मग पायिकाचा गुण घेजे, ऐसा अर्जुन तो सहजे पडी हे हरी. की जवळच असलेल्या प्रभुराज देवाचं वर्णन तुझ्याकडून केलं जात नाही आणि दासाचा अल्पगुण मात्र वर्ण करता तो स्वीकारला असं का? याचं उत्तर असं आहे, भगवान ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मुळात श्री हरीलाच तो अर्जुन आवडतो असा तो वर्णनीय आहे. मी कशाला वर्णन करायला पाहिजे? मुळात तो अर्जुन भगवंतालाच आवडतो. तुम्ही मला म्हणाल मगापासून इतकं मी वर्णन करायला लागलोय, ज्ञानेश्वर माऊली बोलतात की मी जवळ असणाऱ्या भगवंताचं वर्णन करत नाही आणि त्याच्या भक्ताचं वर्णन का करायला लागलोय? कारण मी करतोय ही माझी चूक नाही म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, कारण तोच त्याला आवडतो. मग मी कुणाचं वर्णन करावं? तोच त्याचं वर्णन करतो, मग मी कुणाचं वर्णन करावं? भक्त हा देवाला प्रिय आहे, मग त्याला जर प्रिय असेल तर मला का प्रिय होऊ नये असं वर्णन आहे त्यामध्ये. जवळच्या कृष्णाचे वर्णन न करता अर्जुनाचे का करतो याचं उत्तर ते द्यायला लागले. त्यामुळं त्याचं कारण आहे श्रीकृष्णाला मुळातच अर्जुन आवडतो. त्यामुळे भक्ताने भक्तामुळेच भगवंताला मोठेपण येत असतं. कारण भगवंताचं वास्तविक रूप जर कळायचं असेल तर ते भक्ताकडून करतं. म्हणून भक्त हा त्याच्याच जोडीचा होतो, भगवंताच्याच जोडीला पात्र होतो. याचा अर्थ साक्षात देहात असणारं ते परब्रह्मच असतं, ज्ञानी भक्त जो असतो तो. आणि म्हणून तो वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात मी भक्ताचं वर्णन का करतो, तर भक्त आणि भगवंत एकच आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि त्या श्रीकृष्णालाच तो आवडतो, मग मला आवडला म्हणजे काय झालं? मी का वर्णन करू नये असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणूनच कृष्ण अर्जुनाचं वर्णन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.